आणि आता राजकारणातल्या सगळ्या घोडदौडी पाहिल्यानंतर आता एंटरटेनमेंट क्षेत्रातली एक घोडदौड बघूया। ही घोडदौड धुरंधर या चित्रपटाची। या चित्रपटाने जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय। त्यामुळे धुरंधर आता सर्वाधिक कमाई केलेल्या पहिल्या 10 भारतीय चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झालाय। आतापर्यंत धुरंधरनं भारतामध्ये जवळपास 750 कोटी आणि परदेशामध्ये 250 कोटींचा गल्ला जमवलाय। सॅटेलाइट, ओटीटी, संगीत हक्क हे जर सगळं मोजलं तर या चित्रपटाची एकूण कमाई ही जवळपास 1400 कोटींच्या आसपास आहे। 5 डिसेंबरला रिलीज झालेला चित्रपट चौथ्या आठवड्यात सुद्धा जोरदार सुरू आहे। धुरंधरमुळे करण जोहर निर्मित तू मेरी मैं तेरा या चित्रपटाला अत्यंत थंड ओपनिंगवर समाधान मानावं लागलंय। अक्षय खन्ना, रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन, राकेश बेदी, गौरव गेरा आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट ॲक्शन फिल्म आहे जी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे। धुरंधरच्या कमाईचे आकडे नेमके कसे राहिलेले आहेत गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यावर एक नजर टाकूया। पहिल्या आठवड्यात 218 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 261.50 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 189.3 तर भारतातील एकूण कमाई 729 कोटी। परदेशातली कमाई 220 कोटी। नेटफ्लिक्सला चित्रपटाचे हक्क विकलेत 285 कोटीला, सॅटेलाइट टीव्ही चॅनल्ससाठी हक्क विकलेत 92 कोटीला आणि चित्रपटाच्या संगीताचे हक्क विकलेत 55 कोटींना। एकूण आकडा आहे 1381 कोटी, जवळपास 1400 कोटी। भारतामध्ये ज्या चित्रपटांनी आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई केलेली आहे त्या 10 चित्रपटांच्या यादीमध्ये धुरंधरनं आपलं नाव कमावलंय। आता ही 10 चित्रपट नेमके कोणकोणते आहेत सर्वाधिक या पैसा कमवणारे भारतामधले त्याच्या यादीवर एक नजर टाकूया। दंगल या चित्रपटानं 2200 कोटींचा गल्ला जमा केला होता। बाहुबली 2 1810 कोटींचा गल्ला, पुष्पा 2 न 1750 तर RRR या चित्रपटानं 1387 कोटींचा गल्ला जमवला। KGF 2 1250 कोटी, जवान या चित्रपटानं 1148 कोटींचा गल्ला जमवला। पठाण या शाहरुख खानच्या चित्रपटानं 1050 कोटी तर कल्की 2898 AD 1100 कोटीचा गल्ला जमवला। धुरंधरचा गल्ला सध्याचा 1003 कोटींचा आहे तर ॲनिमल या चित्रपटाचा गल्ला 917 कोटींचा आहे। त्यामुळे 9व्या क्रमांकावर आतापर्यंत धुरंधरचं स्थान आहे जे कदाचित आणखी वर जाऊ शकतं। आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।